नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूया झणझणीत अशी मिसळ. तर सर्वप्रथम इथे मी पातेलं ठेवलं आहे. त्यात 1 चमचा तेल टाकून जिरे, मोहरी आणि कांदा घातलेला आहे. त्यानंतर हळद आणि मीठ टाकलेलं आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर इथे मोड आलेली धुवून मटकी घातलेली आहे. 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली. इथं वाटण केलं आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि परत पातेलं ठेवायचं आणि 2 चमचे तेलात वाटण छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यात सुके मसाले घालायचे आणि सुके मसाले घालून छान असे तेल सुटेपर्यंत शिजलेल्या मटकीचं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. त्यानंतर मसाले चांगले तेल सुटेपर्यंत भाजले की त्यात मटकी आपण शिजवलेली जी होती ते मटकी बाजूला काढून घ्यायची आणि मटकीचं जे पाणी आहे ते पाणी टाकून घ्यायचं. टाकून घेतलं की छान अशी त्याला उकळी येऊ द्यायची. 5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर तयार आहे आपली झणझणीत मिसळ. प्लेटिंग करायची मस्त. शिजवलेली मटकी, फरसाण, वरून तरी टाकायची आपण केलेली आणि कांदा, लिंबू आणि मस्त पावासोबत एन्जॉय करायची. तुम्हीही करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.